प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना पुन्हा एक वार प्रेमाचा सलाम. प्रभूचे प्रथमतः आभार मानूया की गेल्या काही दिवसांपासून करिंदकरास पहिले पत्र 3रा अध्याय वचन 9 मधून प्रभूने जे काही चित्राच्या रूपामध्ये आम्हाला काही गोष्टींची उपमा दिलेली आहे. त्या उपमा याचा अभ्यास करीत असताना अनेक अशा गोष्टी प्रभूने आम्हाला शिकवल्या. आणि आज प्रभूची जर इच्छा असेल तर आज शेवटचा संदेश या 9व्या वचनातील भागामधला असेल आणि थोडी उजळणी करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणून माझ्याबरोबर 1 करिंथ 3रा अध्याय वचन 9 आपण काढावे ही आपणास नम्र विनंती. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. 3 चित्र मंडळीविषयी, देवाच्या लोकांविषयी पाऊल या ठिकाणी आम्हाला देत आहे. आणि पहिली उपमा जी आहे देवाचे सहकारी, गॉड्स फेलो वर्कर. या ठिकाणी आपण पाहिलं होतं की आदामाचं उदाहरण जे प्रभूने निर्माण केलेलं आहे, त्या निर्माण केलेल्या बागेमध्ये ज्याला त्याने घडिले त्याला त्याने एदेन बागेमध्ये ठेविले. का? कारण त्या बागेची मशागत आणि राखण करण्यासाठी. आपला प्रभू इतका महान आहे, खऱ्या अर्थाने त्याला सहकार्याची गरज नाही प्रियांनो. परंतु त्याच्या अद्भुत कार्यामध्ये तो आम्हासारख्या दुर्बळ, अपात्र व्यक्तींना त्याच्या अद्भुत कार्यामध्ये सहभागी करून देतो. आणि म्हणून आम्ही जे देवाचे सहकारी आहोत ते कशा प्रकारे आम्ही देवाचे सहकारी असावं असं आपण त्या मुद्द्यामधून किंवा त्या गोष्टीतून आम्ही पाहिलं होतं की आम्ही आज्ञाधारक असावं. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनचरित्रातून आम्ही पाहिलं होतं की ख्रिस्ताचं आज्ञापालन कशा प्रकारे होतं. आज्ञापालन का करावे ते देखील पाहिलं होतं. आज्ञापालन कसे करावे हे देखील आपण शिकलो होतो. आणि आज्ञापालन करणारे कसे असावेत, म्हणजे तुम्ही आणि मी जे आज्ञापालन करणारे आहोत ते पवित्र असावेत अशी प्रभूची इच्छा आहे. मग दुसरी गोष्ट आम्ही पाहिली होती की देवाचं शेत, गॉड्स फील्ड. त्या ठिकाणी देखील 4 मुद्दे आपण पाहिले होते. आणि 4 मुद्द्यांमधले पहिलं होतं नांगरणी, पेरणी, फवारणी आणि कापणी. आणि या ठिकाणी आम्ही 4 गोष्टी पाहत असताना नांगरणी का करायची, कोणाच्या सहाय्याने करायची, बैलाच्या आणि गाढवाच्या सहाय्याने नांगरणी करायची नाही, तर त्या ठिकाणी नांगरणी व्यवस्थित होणार नाही. त्याचप्रमाणे आमच्या ह्या आत्मिक जीवनाची नांगरणी वेळोवेळी करणं ही प्रभूची इच्छा आहे. त्याचप्रमाणे पेरणी देखील आम्ही पाहिली होती की पेरणीचे बी, पेरणीची वेळ, पेरणीची पद्धत आणि पेरणीची सुरक्षा देखील आम्ही पाहिली होती. तिसरा मुद्दा आपण पाहिला होता की फवारणी. फवारणीमध्ये आम्ही कशा प्रकारे या आत्मिक पिकाला जी फवारणी, सॉलिड फर्टिलायझर आणि लिक्विड फर्टिलायझर या 2 गोष्टी पाहिल्या होत्या. सॉलिड फर्टिलायझर जे घन पदार्थाचं खत आहे ते मुळाशी आहे, परंतु फवारणीसाठी लिक्विड फर्टिलायझरची गरज आहे. मग ती लिक्विड फर्टिलायझर विश्वासाची फवारणी किंवा आशेची फवारणी या विषया संदर्भात पाहिलं होतं की ह्या जगातील जी कीड आहे ती पिकांना लागली तर विश्वासाच्या फवारणीने आणि आशेच्या फवारणीने ती कीड दूर होती. त्याचप्रमाणे मी कापणी देखील पाहिली होती. पाऊल म्हणतो की देह स्वभावानुसार जर तुम्ही पेरणी केली तर दुष्कर्माची कापणी तुम्हाला करायला लागेल. प्रियानं, दुष्कर्माचं पीक आमच्या जीवनात वारंवार येतं. कारण का? तर देहामध्ये आहोत आम्ही आणि देह स्वभावानुसार ही पेरणी होणार आहे. आणि म्हणून वेळोवेळी या आत्मिक शेतीमधील कापणी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून देवाचं शेत जे आम्ही पाहिलं होतं त्यातील 4 मुद्दे. नंतर आम्ही देवाची इमारत आम्ही पाहत असताना गॉड्स बिल्डिंग त्यातील देखील आम्ही 3 मुद्दे पाहिले होते. एक इमारतीचा पाया, द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. त्या ठिकाणी आम्ही इमारतीचा पाया जो ख्रिस्त म्हटलेला खडक आहे त्यावर असणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ताचं जी कोनशिला आहे, ख्रिस्त म्हटलेल्या कोनशिलेच्या द्वारे त्या पायाचं बांधकाम होणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे इमारतीचं कुंपण, द फेन्सिंग ऑफ अ बिल्डिंग. इमारतीला कुंपण असणं अतिशय महत्वाचं आहे. मग कुंपण कोणत्या इमारतीला असतं? ते इयोबाच्या जीवनातून आम्ही पाहिलं होतं की तो सात्विक होता, तो सरळ होता, तो देवाला भिवून वागे आणि पापापासून दूर राहावे. ही आत्मिक इमारत जर अशा प्रकारची असेल तर प्रभूचं उत्तम आणि मजबूत कुंपण आमच्या अवतीभोवती असणार म्हणजे असणार. तिसरी गोष्ट
की इमारतीची दर्शनी बाजू किंवा दिशा, ते द फेन्सिंग क्षमा करा, द फेसिंग ऑफ अ बिल्डिंग, इमारतीची दर्शनी बाजू कोणत्या बाजूला आहे. आम्ही पाहिलं होतं की देव सूर्य आहे, म्हणजे सूर्य म्हणजे पूर्वेच्या बाजूस इमारतीची दिशा आहे. आणि कशा प्रकारे ती प्रकाशमान होती, कशा प्रकारे ती इमारत देवाच्या राज्यासाठी उपयोगी ठरते, या तिसऱ्या मुद्द्यामधून आपण पाहिलं होतं. चला आज आपण चौथ्या मुद्द्याकडे आपण लक्ष देऊ, की देवाची इमारत, गॉड्स बिल्डिंग, त्यातील चौथा मुद्दा आपण पटकन पाहूया. इमारतीमधील सुविधा, द फॅसिलिटीज ऑफ अ बिल्डिंग. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये जातो, घर घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, त्यावेळेस आम्ही त्या इमारतीमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये सुविधा पाहतो. एक बेसिक सुविधा काय असते, की 24 तास पाणी असावं, ही अपेक्षा असते आमची. 24 तास वीज असावी, त्याचप्रमाणे लिफ्ट 24 तास असावी, वर खाली होणारी असावी. बटन दाबलं की लिफ्ट वर जायला पाहिजे, बटन दाबलं की खाली यायला पाहिजे. ह्या बेसिक सुविधा इमारतीमध्ये असाव्यात, ही तुमची आणि माझी अपेक्षा असते. परंतु ज्यावेळेस पाऊल म्हणतो की तुम्ही देवाची इमारत आहात, त्यावेळेस याही इमारतीमध्ये त्या सुविधा आहेत का? अशा प्रकारच्या सुविधा आहेत का, ज्या 24 तास सुविधा इतरांना उपयोगाला येईल? मग त्या सुविधा कुटुंबाला उपयोगाला येईल, त्या सुविधा मंडळीला उपयोगाला येईल, त्या सुविधा ह्या जगाला देखील उपभोगता येईल. आणि म्हणून जर आम्ही देवाची आत्मिक इमारत आहोत, त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की जे भौतिक इमारतीमध्ये जी अपेक्षा आहे मनुष्याची, तसे देवाची देखील या इमारतीमधून काही अपेक्षा आहेत. यानं पण माझ्याबरोबर 2 तिमोथी 4 अध्याय काढा आणि वचन 2 वाचू आपण. 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 2. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. या ठिकाणी संत पाऊल आपल्या आत्मिक पुत्राला काही गोष्टी सांगतो. त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुवेळी अवेळी तयार राहा. चांगली वेळ असली, वाईट वेळ असली, प्रतिकूल समय असला, अनुकूल समय असला, पण तिमोथ्या तू तयार राहा. म्हणजे काय? तू सिद्ध असणं गरजेचं आहे. जशी इमारत सेवा देण्यासाठी तयार आहे, इमारतीमधला नळ खोलला की पाणी येतं, इमारतीमध्ये लिफ्टचं बटन दाबलं की ते वर जातं, इमारतीमध्ये बटन दाबलं तर लाईट येते. त्याचप्रमाणे या आत्मिक इमारतीमध्ये सुवेळ असो अवेळ असो, प्रभूची इच्छा ज्या ज्या वेळेस आहे, मंडळीची ज्या ज्या वेळेस गरज आहे, त्या त्यावेळेस या इमारतीमधील सुविधा विश्वासणाऱ्यांसाठी उपभोगायला तयार असणं गरजेचं आहे. सुवेळी अवेळी तयार. का बरं माहितीये का? तो कसा तयार राहणार आहे? ज्यावेळेस आम्ही पाहतो की 2 तिमोथ्याच्या पुस्तकामध्ये, क्षमा करा, 1 तिमोथ्याच्या पुस्तकामध्ये आपण येऊ, 4 अध्याय, आणि त्या ठिकाणी खूप मोठी यादी आहे, ती मी पटकन वाचतो. 1 तिमोथी 4 अध्याय वचन 11 पासून. या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे काय कर, दुर्लक्ष करू नको. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव, यात घडून जा, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. तिमोथ्या, तू सुवेळी अवेळी कसा तयार राहशील? ज्या वेळेस तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष देईल, ज्यावेळेस तू स्वतःकडे लक्ष देईल, ज्यावेळेस तू वाचन करेल पवित्र शास्त्राचं, ज्यावेळेस त्या सर्व गोष्टींकडे पवित्र शास्त्रामध्ये जे जे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या निरखून पाहशील. प्रियांनो, आत्मिक इमारत कधी तयार होईल? ज्यावेळेस त्या सर्व गोष्टींमध्ये आत्मिक इमारत ही प्रॅक्टिस असेल. प्रॅक्टिस किंवा सातत्य हे अतिशय महत्वाचं आहे प्रियांनो. आणि तिमोथ्या कधी तयार होणार? ज्यावेळेस या सर्व गोष्टींमध्ये तो घडवून जाणार आहे. प्रियांनो, आज आम्ही जर ह्या गोष्टी तयार असेल, या इमारतीविषयी प्रभू इच्छा धरतो की तुम्ही तयार व्हा. कशासाठी? बी रेडी टू प्रीच, प्रचारासाठी तयार राहा.
प्रचारासाठी तयार होण्यास तिमोथेला सांगत आहे. कारण काय म्हटला तो 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 2, वचनाची घोषणा कर. पहिलं ते सांगितलेलं आहे. वचनाची घोषणा करण्यास सुवेळी अवेळी तयार राहा. पण कधी एखादा विश्वासणारा किंवा कधी ही आध्यात्मिक इमारत सुवेळी अवेळी तयार राहील? ज्या वेळेस तो 24 तास त्या नियमशास्त्रात रमेल. धन्य तो पुरुष. आम्हाला स्तोत्र 1 माहिती आहे की कोण आहे तो धन्य? जो देवाच्या वचनात रमतो, जो घडवून जातो, त्याचा अभ्यास करतो, त्याचं वाचन करतो. ती इमारत नेहमी तयार आहे. प्रियांनो, प्रभू तिमोथेला सांगत आहे, तू घोषणेसाठी, प्रचारासाठी, संदेशासाठी तयार राहा. पहिला मुद्दा, बी रेडी टू प्रीच. इमारत ही तयार असणं गरजेचं आहे. 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 2 आणि 3 आपण वाचूया. 1 पेत्र 5वा अध्याय वचन 2 आणि 3. पेत्र लिहित आहे, तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. या ठिकाणी पेत्र विशेष करून मंडळीतील वडिलांना काही गोष्टी सांगत आहे, जे वचन सेवा करत आहेत प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी खास करून त्या लोकांना सांगत असताना तो म्हणतो, तुम्हाला जे पाचारण केलेलं आहे, जी जबाबदारी दिलेली आहे, कोणाची? देवाच्या कळपाचे रक्षण करायचं, पालन करायचं, ते करावं लागतं म्हणून नव्हे, तर ते देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने करा. त्याची देखरेख करा, त्याचे आणि सर्व उत्साहाने करा. यानो, देखरेख करा म्हणजे काय? की त्या मंडळीला वाढवायचंय. पण कशाने वाढवणार? कारण काय आहे? मार्ग काय आहे? मंडळीला वाढवायचा मार्ग एकच, उत्तम बोध, वचनाचा प्रचार, जे प्रभूपासून आलेला आहे. ते प्रत्येक गोष्ट ती आम्हाला प्रभूपासून आलेली लोकांना देते. परंतु दुःखाची गोष्ट प्रियांनो, काय आहे दुःखाची गोष्ट? होशेयाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, 4था अध्याय माझ्यावर काढा. होशेयाचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 6. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. काय म्हणत आहे? ज्ञानाच्या अभावी म्हणजे काय? ज्ञान त्यांना पुरेसं मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करेन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. प्रियांनो, ज्ञानाचा अभाव कुणामुळे आहे? याजकांमुळे, जे देवाचं धर्मशास्त्र विसरलेले आहेत. देवाच्या धर्मशास्त्रात ते रमत नाही, देवाच्या वचनात ते घडून जात नाही आणि त्यामुळे जे ज्ञान देवापासून येणारं होतं, ते ज्ञान याजकांकडे नाही, ते ज्ञान वडिलांकडे नाही, ते ज्ञान जबाबदार भावाकडे नाही. आणि म्हणून मंडळीतील अनेकांचा या ज्ञानाच्या अभावाने नाश होत आहे. बी रेडी टू प्रीच. कधी होणार? हे तिमोथ्या, तू त्या वचनात घडून जा, त्याचं वाचन कर, त्यामध्ये तू रममान हो. प्रियांनो, आज ही इमारत 24 तास सुवेळी अवेळी ही सुविधा देण्यास तयार आहे का? प्रियांनो, सुविधा अतिशय महत्वाची आहे. ज्यांना प्रभूने वचन सेवेचं दान दिलेलं आहे, त्या भावांना विशेष करून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आमच्यामुळे जर मंडळीचा नाश होत आहे, तर त्याला जबाबदार स्वतः आम्ही असू. इमारत जी सुविधा देणारी, ती प्रचारासाठी तयार आहे का? कोणता प्रचार आहे हा? बघा बरं, 2 तिमोथी 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी वचन 15 मध्ये लिहिलेलं आहे, तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला काम करी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर, होईल तितके श्रम कर, होईल तितका वेळ दे. कशासाठी? तू सत्याचे वचन नीट सांगणारा. सत्य काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त, देवापासून आलेलं सत्य,
हे नीट सांगणारा कधी होणार? आम्ही नीट सांगणारे कधी होईल? ज्यावेळेस ते सत्यवचन मी प्रभूपासून स्वीकारेल. त्या सत्यवचनांवर ज्यावेळेस अभ्यास करेल, ते सत्यवचन मी नेहमी वाचेल, ते सत्यवचन मी फोड करून त्याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करू, त्यावेळेस मी इतरांना शिकवण्यास योग्य ठरेल. मित्रांनो, आत्मिक इमारतीकडून देवाची काय इच्छा आहे? की ह्या इमारतीने मंडळीसाठी वचन सेवा करावी. कधी? सुवेळी, अवेळी तयार राहा. यानं हा बोध आज संध्याकाळच्या समयी तुम्हाला आणि मला प्रभू करत आहे, की प्रचारासाठी तयार राहा. पहिला मुद्दा, बी रेडी टू प्रीच. दुसरी गोष्ट आपण पटकन पाहूया, की आज्ञापालनासाठी तयार. उत्पत्तीच्या ग्रंथात आम्हाला माहिती आहे, की 22व्या अध्यायामध्ये एक बाप आहे, त्याचं नाव अब्राहम. आपण काढूया 22वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. काय लिहिलं आहे तिथे? की त्यावेळेस सर्व काही गोष्टी ह्या गोष्टी घडल्यावर काय झालं बघा बरं. 22वा अध्याय आणि वचन 1 आणि 2. या गोष्टी घडल्यावर असे झाले, की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले व होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला, रवाना झाला. प्रियानो, बी रेडी टू ओबे. ह्या आत्मिक इमारतीकडून आज्ञा पालनासाठी प्रभू म्हणतो, तयार आहे का? आज्ञापालन. प्रभू जे सांगत आहे ते पालनासाठी प्रियांनो ही आत्मिक इमारत तयार आहे का? भयानक होती अब्रामाच्या जीवनामध्ये. आम्ही वाचून जर फक्त पुढे जातो, परंतु एका बापाचं मन त्या बापालाच माहिती आहे, की ज्या पुत्राला, एकुलता एक पुत्राला प्रभूला द्यायचंय. आता वयस्कर आहे, 100 वर्ष झाले. मूल पुढे होईल का नाही शक्यता खूप कमी आहे. आणि अशा परिस्थितीत जो आहे त्याला द्यायचं त्यानं. परंतु कोणतीही पर्वा न करता आज्ञापालनासाठी तयार असलेला अब्राहम आम्हाला दिसतो. आपलं मूल, आपला इसहाक, आपला हृदयाच्या जवळ असलेला अत्यंत प्रिय इसहाक घेऊन तो मोरिया देशामध्ये गेला. त्या डोंगरावर गेला. त्याने लाकडे फोडलेली, त्याने रचली. त्याच्यावर त्या इसाकाला बांधून ठेवलं आणि सुरा देखील उगारलेला आम्ही पाहत होतो. या आज्ञापालन करण्यासाठी ही आत्मिक इमारत तयार आहे का? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो, 8वा अध्याय वचन 26 मध्ये, प्रेषित 8वा अध्याय वचन 26 मध्ये ज्यावेळेस येतो, त्यावेळेस फिलिपाविषयी, फिलिपाचं आज्ञापालन देखील आम्हाला त्या ठिकाणी आमच्या आत्मिक जीवनाला निश्चित प्रेरणा देणारं आहे. त्या ठिकाणी 8वा अध्याय 26व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता. त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. कारण फिलिप काहीतरी काम करत असेल, परंतु आत्म्याने त्याला सांगितले, की तुला गज्जाकडे जायचं आहे आणि ती वाट कशी आहे? ओसाड आहे. त्या ठिकाणी तो लगेच उठला प्रियानो. तर एक काकू केली नाही. आज्ञा पालनासाठी तयार असलेली फिलिप म्हटलेली इमारत आणि त्या ठिकाणी तो गेला. त्या ठिकाणी काय आहे? मोठा अधिकारी आहे प्रियानो. त्या ठिकाणी देखील तो म्हटला नाही, की तो मोठा अधिकारी आहे प्रभू, तो कदाचित मला मृत्यूदंड देईल. तो काहीच बोलला नाही. तो पुढे गेला. पुढे तो म्हणतो, की प्रभू म्हणत आहे, तो रथामध्ये होता. जा त्याचा रथ गाठ. तो मागं पुढं बघितले नाही. तो रथाचा पाठलाग करत, पळत पळत, धावत धावत त्या रथाला गाठलं त्याने. आणि काय म्हणाला? फिलिप धावत गेला आणि त्याला म्हटला, की जे तुम्ही वाचित आहात ते आपल्याला समजत आहे. प्रियांनो, तयार आहे घोषणा देण्यासाठी, तयार आहे लोकांना
देवाच्या ज्ञानात वाढविण्यासाठी. प्रभूने फक्त सांगितलं होतं की जा, त्याच्याकडे जा. परंतु फिलिप म्हटलेली इमारत देवाच्या लोकांना त्याच्या ज्ञानामध्ये वाढवत आहे. प्रियनो. का बरं त्याने सर्व स्पष्टीकरण करून सांगितलं? कारण एक तिमोथेसारखाच फिलिप देखील देवाच्या वचनांमध्ये घडवून गेलेला आहे. तो हे वाचन त्याच्या जीवनात आहे. त्याच्यावर अभ्यास आहे प्रियांनो. आणि म्हणूनच या आत्मिक इमारतीकडून प्रभूची इच्छा आहे की आम्ही जे आहोत ती प्रचारासाठी तयार आणि त्याचप्रमाणे आज्ञा पालनासाठी देखील तयार असणं अतिशय महत्वाचं आहे. योनाचं उदाहरण आमच्या माझ्यासमोरून जात आहे. योनाचं उदाहरण ज्यावेळेस आम्ही पाहतो की योनाला कुठे सांगितलं होतं जाण्यास? निनवेस जाण्यास सांगितलं. पण तो कुठे गेला बरं? तार्शिशात निघाला होता. आपण काढूया योना. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पहिला अध्याय आणि वचन 2 पासून वाचतो. उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. त्या ठिकाणी प्रभू आरोळी देण्यास सांगत आहे आणि त्या दुष्टतेविषयी प्रभू विशेष करून सांगत आहे. कदाचित हे शब्द ऐकल्यामुळे योना घाबरला असेल. आणि मग काय झालं? त्या ठिकाणी म्हटलं काय लिहिलं आहे? पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला आणि मग माहिती आम्हाला तो तळाशी जाऊन बसला. प्रियांनो, आज्ञा काय आहे? निनवेकडे जाण्यासाठी. चाललाय कुठं देवाचा सेवक? तार्शिशास. का? मृत्यूचं भय. परंतु फिलिपाच्या जीवनात आम्ही पाहतो मृत्यूचं भय नाही. आज्ञा पालनासाठी उठला आणि त्या ठिकाणी तो गेला. शमूएल म्हणतो की पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे. प्रभूला त्याद्वारे संतोष निर्माण होतो. काय सांगितलं होतं प्रभूने शौलाला? की अमालेकाचा संहार कर, त्याचे बैल, गाढवं, जे काय पशु सर्व मार. आणि मग त्या ठिकाणी पाहतो की शौलाने त्यांना मारलं नाही, तर पुष्ट जे काय धष्टपुष्ट होते ते सर्व काही त्याने घेऊन आला. प्रियांनो, प्रभू या इमारतीकडून आज्ञा पालनाची अपेक्षा करीत आहे. आज आम्ही तयार आहोत का? या आध्यात्मिक इमारत तयार आहे का? प्रभूच्या वचनासाठी, प्रचारासाठी, प्रभूच्या आज्ञा पालनासाठी. तिसरा मुद्दा आपण पाहूया की बी रेडी टू कन्सोल. सांत्वनासाठी तयार असलेली इमारत. काय आहे सांत्वनासाठी? बघा बरं, 2 करिंथ 7वा अध्याय आणि वचन 5. 2 करिंथ 7वा अध्याय वचन 5. आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हती. काय म्हणते पाऊल? आम्ही मासेदोनियात आल्यावरही, म्हणजे कुठेतरी दुसरीकडे असताना देखील शारीरिक स्वस्थता नव्हती आणि इथंही नाही. तर आम्ही चोहूकडून गांजलेले होतो. बाहेर भांडण तंटे, आत भीती आहे. पाऊल म्हणतो शारीरिक स्वस्थता नाही, चोहूकडून गांजलेले आहोत, बाहेर भांडण तंटे आहे, दंगल आहे आणि आत भीती आहे. आमच्या जीवनात, आमच्या ज्या घरामध्ये आम्ही आहोत तिथे भीतीचं वातावरण आहे. पण काय झालं? वचन 6. तथापि दिनांचे सांत्वन करणारा देव याने तिताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले. आता तितालाही माहिती आहे ना त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे. तिताला माहिती आहे त्या ठिकाणी भांडण तंट आहे, दंगल आहे. त्या ठिकाणी पावलाच्या जीवनामध्ये भीती आहे आणि सर्व काही काय आहे? प्रतिकूल परिस्थिती आहे. परंतु तीच काय म्हणतो की मी त्या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी गेलो. पाऊल म्हणतो तिताच्या येण्याने आमचे सांत्वन झाले. त्यानं ही इमारत एखाद्याचं सांत्वन करण्यास तयार आहे का? बी रेडी टू कन्सोल. या ठिकाणी आम्ही पाहतो की तीच त्या ठिकाणी गेला आणि त्यांचं सांत्वन झालं. कारण आमचं विश्वासी जीवन अशा प्रकारचं असावं की आमच्या जाण्याने एखाद्याला शांती मिळेल, समाधान मिळेल, विसावा मिळेल, त्यांचं सांत्वन होईल. कारण जो आपला देव जो आहे तो करुणाकर देव आहे, तो पूर्ण सांत्वनदाता असा देव आहे. त्या देवाचे तुम्ही आणि मी लेकरं आहोत. तो देव नेहमी लोकांचं सांत्वन करण्यासाठी आलेला आहे
आणि म्हणूनच तुम्ही आणि मी जे पापामध्ये होतो, त्या पापामध्ये असलेली आमच्या जीवनात अशांती, अंधकार आणि भयानक परिस्थिती होती, त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. सांत्वनासाठी आमचा ख्रिस्त या जगामध्ये आला. आमचं सांत्वन व्हावं म्हणून तो ख्रिस्त वधस्तंभावर खेळला. खरोखर त्या प्रभूचे आम्ही आभार मानू. तो सांत्वनदाता देव आहे. प्रभू म्हणतो, तुम्ही लोकांचं सांत्वन करण्यासाठी तयार आहात का? योहानाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही पाहतो शुभवर्तमानामध्ये की लाजर मेला आणि जर 11वा अध्याय जर बघितला तर प्रियांनो 4 दिवस झाले होते. त्या बहिणींचे अश्रू थांबत नव्हते. यहूद्यांमधील पुष्कळ लोक त्या घरामध्ये होते. त्यांचं सांत्वन करत होते. परंतु दुःखाची गोष्ट, ते सामर्थ्य त्यांच्या जीवनात नव्हतं. त्या बहिणींचं सांत्वन ते करू शकले नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला. जो पूर्ण सांत्वनदाता जो देव आहे, तो बेथानीमध्ये आला. तो बेथानीमध्ये आला एवढंच नाही, तो तर कबरेच्या समोर आला. त्या कबरेच्या समोर आला एवढंच नाही, त्या कबरेच्या समोर तो बोलत आहे, लाजरा बाहेर ये. प्रियानो, त्याच्या शब्दाने या दोन्ही बहिणींचे अश्रू थांबले. या दोन्ही बहिणींचं पूर्ण सांत्वन झालं. काय ते सांत्वन? प्रियानो, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाची लेकरं आहोत, देवाची इमारत आहोत, सांत्वनासाठी तयार आहे का? प्रियानो, एखाद्या भावाचं जर लग्न असेल, एका बहिणीचं जर लग्न असेल, आम्हाला जर आमंत्रण आलं तर त्या लग्नाला आम्ही घरातले सर्वजण जातो. जेवढे मेंबर आहेत तेवढे सर्वजण जातो. हाफडे घेऊन जातो, सुट्टी घेऊन जातो. प्रियानो, परंतु तोच जर भाऊ झोपी गेला तर लग्नामधली उपस्थिती 500 जर असेल तर प्रियानो, त्याच्या फ्युनरलला मोजून 50 असेल. घरातील एक जरी गेला फ्युनरलला तरी बस. परंतु लग्नाला जाताना सर्वच्या सर्व जाणारे आहेत. का? कारण सांत्वन देणाऱ्या इमारती कमी होत चाललेल्या आहेत. हा अनुभव तुमचा आणि माझा असेल की त्या अंत्यविधीमध्ये घरातील सर्वजण नसतात. का? कारण आम्ही रेडी टू कन्सोल, की आम्ही सांत्वनासाठी तयार. दुःखाची गोष्ट आहे. प्रभू म्हणत आहे की तुम्ही सांत्वनासाठी तयार का? आपण इथं थांबूया. जर आम्ही अभ्यास केला तर आत्मिक जी इमारत आहोत, जे देवाची आहोत, तर प्रभू अनेक अशा सुविधा आहेत की देव अपेक्षा करतो की ह्या इमारतीमधून माझ्या लोकांसाठी ह्या सुविधा उपभोग व्हायला पाहिजे. जर आम्ही त्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं, मग प्रार्थना आहे, एकमेकांना जाऊन भेटी आहे, एकमेकांसाठी अश्रू ढाळणं आहे, एकमेकांना आर्थिक मदत देणं आहे. अनेक अशा सुविधा आहेत. यानं जर आम्हाला जर देता येत असेल, प्रभूने जर तेवढं दिलेलं आहे, तर आम्ही देण्यासाठी आमचे हात मागे नसावेत. ही सुविधा आम्हाला प्रभूने दिलेली आहे. पण अनेक अशा सुविधा आहेत. आम्ही जर पारखल्या आमच्या आत्मिक जीवनामध्ये, या इमारतीमध्ये, तर अनेकांना त्याचा उपभोग होऊ शकतो. आणि म्हणून आम्ही जर देवाची इमारत आहोत, तर आपण काय बघितल्या? 3 गोष्टी बघितल्या. बी रेडी टू प्रीच, वचनासाठी तयार असलेली इमारत. बी रेडी टू ओबे, आज्ञा पालनासाठी तयार असलेली इमारत. बी रेडी टू कन्सोल, की या ठिकाणी सांत्वन देण्यासाठी तयार असलेली इमारत. इथे आपला मुद्दा संपलेला आहे. देवाची इमारत. काय आहे देवाची इमारत? इमारतीचा पाया, इमारतीचे कुंपण, इमारतीची दर्शनी बाजू आणि इमारतीतील सुविधा. इंग्रजीमध्ये असं आहे, द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग, द फेन्सिंग ऑफ अ बिल्डिंग, द फेसिंग ऑफ अ बिल्डिंग, द फॅसिलिटीज ऑफ अ बिल्डिंग. प्रभूने आतापर्यंत पुरवलेल्या विचारांबद्दल, शब्दांबद्दल मी प्रभूचे मनापासून आभार मानतो. पुढील विषय पुढे येणाऱ्या दिवसात जर प्रभूची इच्छा असेल तर प्रभू मला सहाय्य करो. त्यासाठी विशेष करून माझ्या आत्मिक जीवनासाठी आणि सेवेसाठी आपण प्रार्थना करावी, ही आपणास नम्र विनंती. धन्यवाद.